ठरलेले त्या ठिकाणी हे सर्व उपस्थित ठरलेल्या वेळेत आसनस्थ होतील आणि त्यानंतर 5 वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। 17 मिनिटांचा वेळ उरलेला आहे। 17 मिनिटांनी महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। आणि सुनेत्रा पवार देखील रवाना झालेले आहेत। सुनेत्रा पवारांचा गाड्यांचा हा ताफा सध्या आपण पाहतो आहोत। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देखील दरबार हॉलकडे रवाना झाले आणि त्यानंतर आता हा जो ताफा दिसतो आहे तो सुनेत्रा पवार यांचा ताफा आहे। सध्या चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रफुल्ल पटेल हे या ठिकाणी चर्चा करताना दिसत आहेत। धनंजय मुंडे देखील आपल्याला फ्रेममध्ये दिसत आहेत आणि पुढच्या 16 मिनिटांमध्येच हा शपथविधी सोहळा सुरू होईल आणि त्यानंतर 12 मिनिटांमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे। यानंतर हा शपथविधी सोहळा झाल्यानंतर सुनेत्रा पवार या तातडीनं बारामतीकडे रवाना होणार आहेत अशी देखील माहिती मिळते आहे। त्यामुळे सध्या दुःखाचं सावट आहे आणि हे दुःखाचं सावट या शपथविधी सोहळ्यावर देखील स्पष्टपणे जाणवत आहे। ज्या ठिकाणी दरवेळी ज्या प्रकारे रंगरंगोटी करण्यात येते, फुलांचे गुच्छ असतात, काही ठिकाणी रोषणाई करण्यात येते, मात्र या सर्व गोष्टी कटाक्षानं टाळण्यात आलेल्या आहेत आणि केवळ 12 मिनिटांच्या या औपचारिक सोहळ्याची प्रक्रिया पार पडणं एवढ्या एकाच उद्देशाने सध्या सर्व तयारी करण्यात आल्याचं दिसतं आहे। या शपथविधी सोहळ्यासाठी जो सरकारी प्रोटोकॉल आहे, जो ठरलेला प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल मात्र पाळणं, फॉलो करणं हे आवश्यक आहे आणि त्या प्रोटोकॉलसाठी अत्यावश्यक अशा गोष्टी तेवढ्याच केवळ या शपथविधी सोहळ्यामध्ये सध्या ठेवलेल्या दिसतात आपल्याला। कुठलाही डामडौल या ठिकाणी टाळण्यात आलेला आहे। व्यासपीठावर देखील निवडक खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि ज्यावेळी बरोबर 5 वाजता या कार्यक्रमाला राष्ट्रगीतानं सुरुवात होईल आणि त्यानंतर थेट सुनेत्रा पवार यांना राज्यपालांकडून शपथ दिली जाईल। त्यांचा शपथविधी झाल्यानंतर त्या रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करतील आणि त्यानंतर लगेचच हा सोहळा संपन्न होणार आहे, हा सोहळा समाप्त होणार आहे आणि हा सोहळा झाल्यानंतर सुनेत्रा पवार असं कळतंय की त्या तातडीनं बारामतीकडे रवाना होणार आहेत आणि दशक्रिया विधी होईपर्यंत त्या शुभेच्छा देखील स्वीकारणार नाहीत। अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री राज्याला मिळणार आहेत। पुढच्या 15 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम सुरू झालेला असेल। आज दिवसभर मुंबईमध्ये याच दृष्टीने सर्व प्रक्रिया पार पाडण्याच्या हालचाली होताना दिसल्या आणि आता अंतिम टप्पा जो आहे शपथविधीचा, जो मुख्य सोहळा आहे, त्या सोहळ्याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। काय नेमकं घडतंय, या क्षणाचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच अत्यंत साध्या पद्धतीनं हा सगळा सोहळा पार पडताना दिसेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। तो मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानावरनं रवाना झाले। अभिषेक तुम्ही लाईनवर राहा, कनेक्टेड राहा। राज्यपाल महोदयांचं सध्या आगमन झालेलं आहे लोकभवन परिसरामध्ये आणि निलेश बुधावले त्या ठिकाणून आपल्याला अधिक माहिती देतात। निलेश, राज्यपाल महोदयांचं आगमन झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत लोकभवनातून? लोकभवनमध्ये आता राज्यपाल आलेले आहेत, त्यानंतर काही क्षणांमध्ये लोकभवनमध्ये आता राज्यपाल आलेले आहेत, त्यानंतर काही क्षणांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्या सुनेत्रा पवार ह्या देखील पोहोचणार आहेत। सुनेत्रा पवारांचे काही व्हिज्युअल्स देखील आपल्या हाती लागलेले आहेत। काही क्षणांपूर्वी देवगिरी निवासाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला त्यांना अभिवादन केलं। त्यांचा संपूर्ण जो स्टाफ आहे तो देखील त्यांच्यासोबत होता। त्यांचे जवळचे नातलग, जवळचे सर्व जे कर्मचारी आहेत ते त्यांच्यासोबत होते आणि सर्व मंडळी आता राजभवनला पुढच्या कोणत्याही क्षणी लोकभवनला पोहोचतील आणि त्यानंतर शपथविधी सोहळ्याला सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजून येणं बाकी आहे, ते देखील काही क्षणांमध्ये या ठिकाणी पोहोचतील। खरं तर महायुतीचा हा शपथविधी सोहळा आहे, त्यामुळं महायुतीच्या घटक पक्षाचे देखील नेते या ठिकाणी या कार्यक्रमाला, या सोहळ्याला उपस्थित असताना दिसत आहेत। आशिष शेलार काही वेळापूर्वी आले होते, उपसभापती नीलम गोरे या देखील या सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत। खरं तर हा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी दुःखद क्षण आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं, त्यानंतर एक मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्या
यांच्यावर येऊन ठेपलेली आहे. अशा वेळी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावरणं, यानंतर जी आव्हानं सध्या पक्षासमोर आहेत ती सोडवणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संदर्भामध्ये एकत्रीकरणासंदर्भातल्या ज्या चर्चा सुरू होत्या त्यावर देखील रोखठोकपणे कुठेतरी एक भूमिका मांडणं, अशी वेगवेगळी आव्हानं त्यांच्यासमोर असणार आहेत. त्यामुळं सुनेत्रा पवार या सगळ्या आव्हानांना कशा सामोरे जात आहेत हे पाहणं आगामी काळात अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वजण लोकभवनला पोहोचत आहेत. नुकत्याच नागपूर महानगरपालिकेमध्ये केवळ एक नगरसेवक निवडून आलेला आहेत, आबा पांडे, त्या या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत. यानंतर मुंबईचे जे पदाधिकारी आहेत ते देखील या लोकभवनमध्ये पोहोचत आहेत आणि शपथविधी सोहळ्याला पुढच्या काही क्षणांमध्ये सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहेत. आजचा हा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्यांचा एक महत्त्वाचा नेता गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य आता ही जबाबदारी आपल्या शिरावर घेऊ पाहतोय. त्यामुळं आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अतिशय संघर्षमय हा पिरियड असणार आहे. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या शपथ घेतील आणि त्यानंतर तातडीनं बारामतीला जातील, अशी देखील माहिती समोर आलेली आहे. कारण सध्या हा दुखवटाचा काळ आहे. 2 दिवस अजित पवारांना च्या निधनाला झालेले आहेत आणि त्यानंतर खरं तर अनेक जण जे आहेत ते बारामतीमध्ये सध्या त्यांना भेटायला येत आहेत. 10वा अजित पवारांचा होईपर्यंत त्या बारामतीच थांबणार आहेत. तोपर्यंत केवळ कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या भेटीगाठी होतील, मात्र कुठलंही पुष्पगुच्छ आणू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील विधिमंडळाची जी बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्येच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका महत्त्वाच्या पदावर देखील लवकरच सुनेत्रा पवार जाऊ शकतात, अशी देखील माहिती समोर आलेली आहे. खरं आव्हान असं असणार आहे की आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीकर कशा पद्धतीनं सुनेत्रा पवार यांचं स्वागत करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे. एक महत्त्वाची मंत्री आदिती तटकरे, जी अजित पवारांच्या अतिशय निकटवर्तीय होती, ती आता या कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या आहेत त्या आणि त्यांचा एकंदरीतच आपण मागच्या 2-3 दिवसातली परिस्थिती पाहिली तर अतिशय बिकट होती. सोबत सूरज चव्हाण देखील आहेत. हे दोन्ही असे पक्षातले महत्त्वाचे चेहरे आहेत जे अजित पवारांच्या सातत्यानं जवळ होते. अजित पवारांच्या महत्त्वाच्या ज्या काही जबाबदाऱ्या असायच्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हे दोघं महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायचे. आदिती तटकरे यांना तर सातत्यानं दिल्लीच्या बैठका असतील, राज्याबाहेरच्या GST कमिशनच्या बैठका असतील, त्या ठिकाणी अजित पवारांकडून पाठवण्यात येत होतं. अशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत काही गोष्टी जर घडत असतील तर त्यामध्ये सूरज चव्हाण हा देखील एक महत्त्वाचा चेहरा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायचा. अतिशय दुःखाच्या प्रसंगी हे सर्व मंडळी जी आहेत ही स्वतःला सावरत आता लोकभवनला पोहोचलेली आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि त्या कार्यक्रमासाठी ही सर्व मंडळी येताना दिसत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर लोकभवनला पोहोचलेल्या आहेत. त्या देखील या शपथविधी सोहळ्यासाठी आहेत. सुनेत्रा पवार यांच्या जवळच्या म्हणून त्यांची ओळख आहे. लोकसभा ज्यावेळेस सुनेत्रा पवारांना लढवली होती त्यावेळेस त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या रुपाली चाकणकर यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सर्व जे आमदार हे आता या ठिकाणी पोहोचायला